सद्गुरू पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, जीवन जगत असताना चैतन्य स्वरूप व जीव यांचे सतत कनेक्शन असते हे साधकाने सद्गुरूंकडून समजून घ्यायचं असते असे म्हणतात. कृपया आपण यावर्षी सविस्तर मार्गदर्शन करावे. चैतन्य स्वरूप असं ज्याला आपण म्हणत असतो ते हे दिव्य चैतन्य स्वरूप म्हणजेच अनंत स्वरूप. आणि हे अनंत स्वरूप एकच आहे असं आपण सर्वस्वनामध्ये पण सांगतो. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे आणि एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे. प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे आणि प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे. आता हा जो बोध आहे म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे की हे चैतन्य स्वरूप म्हणजेच परमेश्वरी शक्ती हा बोध प्रथम कळला पाहिजे. परमेश्वर निर्गुण निराकार सगुण निराकार असे हे जे तत्व आहे तेच तत्व सगुण साकार रूपाने प्रगट आहे. मुळात निर्गुण निराकार हे अदृश्य तत्व आहे. सगुण निराकार सुद्धा अदृश्य आहे. पण तेच तत्व अनंत रूपाने आणि विविध रूपाने प्रगट आहे. किंबहुना जे आपण सगळं जे विश्व पाहतो हे विश्व सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचा व्यवस्थारूप विस्तार आहे. असं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला विस्तार म्हणतात. माझे विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नवे आगवे. म्हणजे माझी म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाच्या भावात कृष्ण अर्जुनाला सांगतोय की माझ्या विस्तारलेपणाचे निनावे, की हे जे विस्तारलेपणाचे म्हणजे हे जो विस्तार आहे हा जे सर्वत्र हे जे विश्व पसरून राहिलेलं आहे ते चैतन्य स्वरूपाचंच प्रगट रूप आहे. विस्तारलेले एक्सटेंडेड असं आपण म्हणतो ना, अधिक प्रगट झाले. त्यामुळे हे एकच अनंत स्वरूप सर्वत्र अनंत अंगे प्रगट आहे असं जे आपण म्हणतो अर्थ तोच आहे. आता नुसतं विस्तारलेलं म्हटलं तरी थोडासा गोंधळ आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बरोबर, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर. पण सर्वसाधारण माणसाला जीवनविद्येच्या दृष्टिकोनाने जर पाहायचं असेल तर ते व्यवस्था रूपाने विस्तारलंय, म्हणजे विशिष्ट नियमाने विस्तारलेलं आहे. आता विशिष्ट नियमाने विस्तारल्यामुळे तिथे विविधता आहे. विविधता कशी? ब्रह्मांडाकडे पाहिलं तर सूर्य आहेत, अनेक तारे आहेत, तिथे ग्रह आहेत, कृष्णविवर आहेत, आकाशगंगा आहेत. म्हणजे हे सर्व ठिकाणी जी विविधता आहे तिथे विशिष्ट नियमाने प्रत्येक निर्मिती झालेली आहे. आणि प्रत्येक निर्मितीला नियम असतातच. रूप म्हटलं की तिथे नियम हे आलेच आणि मर्यादा आली. जे तत्व अमर्याद आहे तेच तत्व रूपाच्या अपेक्षेत मर्यादित झालेलं आहे. म्हणजे स्पष्ट लक्षात घ्यायचं की नेमकं हा अर्थ काय की परमेश्वर निर्गुण निराकार असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तिथे काही बोध घेता येत नाही. म्हणजे सर्वसाधारण माणसाला ही स्थिती लक्षात येत नाही. पण त्याचं उदाहरण देतो लक्षात येईल की आपण जसे गाढ झोपेत असतो
ही जी गाढ झोप आहे, गाढ झोप, तिथे स्वप्न वगैरे काही नाही, ती जी अवस्था आहे ती निर्गुण निराकार स्वरूपाची असते. तिथे आपण त्यावेळेला काही गुण तिथे कळत नाहीत का आहे. म्हणजे अगदी गाढ झोपलेला माणूस आहे, तेव्हा गाढ झोपलेला माणूस कसं म्हणतो आपण, देवासारखा झोपलाय, उठल्यानंतर माहित नाही कसा असेल, कळलं ना. तर म्हणजे एखादा आपण म्हणतो ना, एखादी मुलगी शांत, किती गोड वाटतंय ना, पण जर ती भांडायला उभी राहिली तर अरे बापरे, असं होतं की नाही. म्हणून निर्गुण निराकार स्वरूप आहे, तर अत्यंत गोड आहे, शांत आहे, कारण त्याच्याकडनं काही हेच नाही कळत, पण अदृश्य असं आपल्याला कळत नाही, पण ते आहे. त्याच्यातूनच सगुण निराकार स्वरूप, म्हणजे तिथे जाणण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याला म्हणतात सगुण निराकार. सगुण म्हणजे जाणणे पण सुरू झालं. आता हे जे जाणणे पण सुरू झालं, तिथेच विविधतेची एक प्रेरणा निर्माण झाली, की ते जे एक आहे त्याला विविधतेने स्वतःला अनुभवायचं आहे, आणि त्या स्वतःला अनुभवण्यासाठी ते अनंत रूपे अनंत वेश प्रकट होतात. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की जे निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे ते काहीच नाही असं नाही, ते भरपूर काही भरलेलं आहे, ब्रह्मांड भरलेलं आहे. ब्रह्मांड आता आपण जी रूपविमांड कुठून आली, आतूनच आली ना. म्हणजे एखादा चित्रकार स्वतःचा कल्पकता असते त्याच्याकडे, आणि त्या कल्पकतेतून विविध पद्धतीची जशी चित्र निर्माण करतो, म्हणजे त्याच्याकडे जशी प्रेरणा, जशी भावना, कधी रागाची भावना, रागाच्या भावनेत पण तो चित्र वेगळं काढू शकतो, प्रेमाची भावना प्रेमाची काढू शकतो, द्वेषाची भावना, म्हणजे त्याच्या ठिकाणी जे जे भाव आहे ते तो प्रगट करतो. आणि हे जे प्रगटीकरण असतं, तसंच हे सगुण निराकार स्वरूपातून हे विश्व जे प्रगट झालं आहे, ते ह्या सगुण निराकार मध्ये असलेल्या सगळ्या भावभावनांचं दृश्य रूप आहे. ते लक्षात आपल्याला स्वतःला जर ओळखायचं असेल तर कसं ओळखा, म्हणजे सर्वच ओळखायची खरी परमार्थी ओळख बाजूला, आधी आपण कसे आहोत. तो आपल्याला प्रत्येक आपण खूप चांगले आहोत, दुसरा खूप वाईट असतो, दुसऱ्याचे सगळे दुर्गुण आपल्याला दिसत, आपले दुर्गुण काय आपल्याला दिसत नाही. मग तुम्हाला तुमचे गुण जर समजत तर गपचूप शांतपणे गपचूप एका रूम मध्ये बसा आणि तुमच्या जर लोक काय बोलतात ते ऐका. कोण काय बोलतं, कोण कसं बोलतं, काही चांगले बोलतील, काही त्याच्यातले सांगतील बाबा भरपूर कडक आहे, शिस्तीचा आहे, किंवा रफटप आहे, किंवा प्रेमळ आहे, हे सगळ्या गोष्टी तिथे सांगितलं जातात. जर तिथे तुम्हाला गपचूप बसले, जर तुम्हाला कोणा माहित नाही तुम्ही आहात असेल, तर तिथे आपलं काय गुण आहे ते आपल्याला चांगले कळतात. म्हणजे दुसऱ्याकडनं म्हणजे वेगळेपणाने आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण आपल्यालाच पाहतो सर्वसाधारणपणे, तेव्हा आपल्याला आपण चांगलेच वाटतो ना, आपण असे आहोत असं कळत पण नाही लोकांना. आणि असं कोण बोललं की आपल्याला राग पण येतो, परत चांगलं बोललं तर बरं वाटतं, वाईट बोललं तर राग येतो. पण ही वस्तुस्थिती आहे, ही आपण ऍक्सेप्ट करत नाही. लक्षात घ्या, वस्तुस्थिती आहे. काही वेळेला आपलं वागणं चांगलंही असतं आणि काही वेळेला विचित्रही असतं. विचित्र वागणं हा प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ती भावना जशी असेल त्याप्रमाणे तो वागतो. आनंदात असेल तर खूप चांगला असतो, मनाच्या घटनाबद्दल काही कुटकुट चालू असतं, त्या लोकांनी वेडवाकडं बोलतो वगैरे सगळं, हे त्याच्या आतमध्ये असलेल्या भावनांचं प्रगट रूप असतं. तसं हे विश्व आणि हे विश्वातली विविधता म्हणजे ह्या सगुण निराकार स्वरूपाच्या आतले असलेल्या सगळ्या भावभावना. आता भावभावना म्हणताना आपण एवढं समजतो तिथे काही देह नाहीये, ते तत्व विदेही आहे, केवळ ते तत्व आहे. जसं आकाशाला देह नाहीये ना, वायू तत्वाला देह नाही, जलतत्वाला देह नाही, पण जलतत्व दृश्य आहे आणि निराकार आहे. निराकार असं म्हणजे ते वाहणारं दिसतं, म्हणजे त्यांचे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या किनाऱ्यामध्ये असेल तिथे त्याला तो आकार आहे असं आपण म्हणू. समुद्राचा आकार कसा त्या किनाऱ्याच्या हिशोबात असतो, नदीचा आकार, झऱ्याचा आकार, तलावाचा आकार. कारण म्हणजे जो आकार आजूबाजूला स्थूल भागात असतो तो त्या पाण्याला आकार आला असं आपण म्हणतो. पण हवेला आकार आहे का, तर हवेला आकार नाही, कारण तो दृश्य दिसत नाही. त्याही पलीकडे आकाशाला आकार नाही, त्याही पलीकडे या चैतन्य स्वरूपाला ते निराकार किती आहे ते समजून घ्या. म्हणजे हे एकदा व्यवस्थित समजलं. परमेश्वर जोपर्यंत समजत नाही
तोपर्यंत साधकाच्या अंतर्मनाचं हवं तसं शुद्धीकरण होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंकडे जवळ आल्यानंतर सद्गुरूंकडनं हेच समजून घ्यायचं आहे की परमेश्वरी शक्ती कशी कार्यरत आहे. पहिलं परमेश्वरी शक्ती, ही परमेश्वरी शक्ती निर्गुण निराकार सगुण निराकार हे व्यवस्थित म्हणजे गाढ झोपलेले जसे आपण आहोत तसे ती शक्ती आहे. म्हणजे तसे आपण पण आहोत तेच शक्ती म्हणजे जरासे जागे होतो आणि जाणायला लागतो त्या ते आपण सगुण निराकार असतो. आणि जेव्हा चांगले जागे होतो मग देह भावातून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तर आपण सगुण साकार असतो. तिन्ही अवस्था आपल्या आहेत आणि परमेश्वराच्या आहेत. म्हणून ही परमेश्वरी शक्ती अनंत स्वरूप आहे आणि त्या अनंत स्वरूपातच सगळी रूपं प्रकट आहेत. अनंत स्वरूपाच्या बाहेर दुसरं काही नाही. अनंत स्वरूप बाहेर काय अनंत स्वरूप, अनंत स्वरूप आत काय अनंत स्वरूप, एवढंच उत्तर आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो. आकाशाच्या पलीकडे काय अलीकडे आहे जरी आकाश म्हटलं तरी आकाशामध्ये येणारी जी सगळी रूपं आहेत त्या रूपाच्या अपेक्षेत तिथे आकाशाला मर्यादा आली. पण चैतन्य स्वरूपाला कुठेच मर्यादा नाही. ते अमर्याद आहे, असीम आहे. म्हणून एक एक शब्दाचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूप. त्या अनंत स्वरूपाला सगुण रूपात पाहता येतं, पण अनंत स्वरूपाला अनंतपणे जे आहे ते पाहता येत नाही. सगुण रूपात पाहतो आपण. सगुण रूपात पाहताना आपण सद्गुरूंना पाहतो. ते अनंत स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे. रूपाने प्रगट आहे याचा अर्थ काय करत? देहरूप आहे पण त्या देहातून त्या चैतन्य स्वरूपाचा प्रवाह सतत वाहतोय जाणणे रूपाने. तिथे ते ज्ञानातून वाहतं. म्हणून ज्ञान तिथे वाहतं. ते ज्ञान काय, ते जाणणं कसलं असतं? ते अनंत स्वरूपाचं जाणणं चालू आहे. हा सहज भाव सद्गुरूंच्या ठिकाणी असतो. खरे सद्गुरू जे आपण म्हणतो तर हे जे चैतन्य स्वरूपच त्यांच्या मुखातून बोलतं, चैतन्य स्वरूपच डोळ्यातून पाहतं, चैतन्य स्वरूपच कानातून ऐकतं. आणि म्हणून सद्गुरू आणि शिष्य असे जेव्हा दोघं समोरासमोर असतात त्यावेळेला सद्गुरू जे गुपित सांगतात हे सांगणार की हे जे सर्व तत्व आहे ज्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणतो ती प्रत्येकाच्या रूपातून वाहते. बघायला गेलं तर असं काही नाही की सद्गुरूंच्या रूपात, पण सद्गुरूंच्या ठिकाणी त्याची जाणीव आहे की सर्व जीवन त्या अनंत स्वरूपाचं आहे. म्हणजे सद्गुरू ही तिथे व्यक्ती उरत नाही तर ती केवळ शक्ती असते. आता हा भाव ज्यावेळेला आपण म्हणतो की सद्गुरूंकडनं ह्या गोष्टी म्हणून सद्गुरूंना सगुण रूपात पाहता आलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराला सगुण रूपात पाहायचं तर सद्गुरूंना पाहायचं म्हटलं जातं. अनेक देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा पुराणात ज्या निर्माण सांगितल्या गेल्या, पुराण काळामध्ये पुराणं लिहिली गेली ती निर्गुण निराकार ते सगुण निराकार स्वरूपाला सगुण रूपात अनुभवण्यासाठी म्हणजे सगुण रूपातून रूपाच्या आधारे त्या परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी ह्या सगळ्या निर्णय पुराणं निर्माण झाली. आणि त्यात श्रीकृष्ण म्हणजे ज्यांनी भगवद्गीता सांगितली आहे म्हणून त्या भगवद्गीतेचं ज्ञान म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण असं जे म्हटलं जातं की तिथे आजही भगवद्गीतेचं ज्ञान आजही. आता आपण म्हणतो श्रीकृष्णाने सांगितलं की व्यासाने सांगितली. पिक्चर बघताना तो अमिताभ बच्चन मस्त आहे की जे डायलॉग म्हणतो आपण, काय अमिताभ बच्चन डायलॉग अरे लिहिले कोणी, कोणते सलीम जावेद वगैरे त्यांनी लिहिले असतात, पण तो दिसत नाही. तसं व्यास दिसत नाही, कृष्ण दिसतो, कळत नाही. म्हणून व्यासाने कृष्ण व्यास म्हणायचे, लक्षात घ्या. त्यांचंही ना त्यांना कृष्ण म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान प्रगट आहे त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण म्हणजे त्याच्या ज्ञानाने तो सर्वांना आकर्षित करतो तो कृष्ण. त्यामुळे ही कृष्ण राम हे देवदेवता पण त्या काळात मुद्दाहून सांगितल्या गेल्या की अनंत स्वरूप सर्वसाधारण माणसाच्या जे लक्षात येत नाही ते पुन्हा 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 ऐकूनच समजतं, नाही तर ते समजणार पण नाही. सद्गुरूंच्या मुखातून त्याचं पुन्हा पुन्हा जे
मार्गदर्शन होतं. त्या मार्गदर्शनातून कुठेतरी साधकाला त्याची चाहूल लागते, सगळे लागत नाही परत. म्हणून इथे हे चैतन्य स्वरूप कसं आहे, तर जसं आपण म्हटल्यानंतर आपल्या देहाच्या भोवती जलतत्व आहे, तेज तत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आपल्या भोवती आहे सर्व. आपण तेज तत्व म्हणजे वायू तत्वामध्ये जी ह्युमिडिटी म्हणतो आपण, ती ह्युमिडिटी म्हणजे तिथे जलतत्व असतं आणि जलतत्व आणि तेज तत्व ज्याला प्रकाश आहे, प्रकाश म्हणलं आपल्या भोवती प्रकाश आहे. आपण आता प्रकाशात बसलेलो आहोत सगळेजण. आता हे मान्य आहे आपल्याला, कारण प्रकाश आपल्या भोवती आता प्रकाश दिसतो का? प्रकाश दिसतच नाही आपल्याला, गमतच आहे. पण आपलं वाटतं हा मला प्रकाश पाहिजे, प्रकाश नाही पाहिला आपण प्रकाशात सर्व गोष्टी पाहिल्या पण प्रकाश पाहू शकत नाही. म्हणून आपण प्रकाशात आहोत. ताई पलीकडे आपण वायू तत्व म्हणजे आपल्या अवतीभोवती सगळे वायू तत्व आहे पसरलेलं, आणि ताई पलीकडे आकाश तत्वात आहोत. आपण पोकळीमध्ये आहोत. पोकळीमध्ये होता कधी विचार केला, आकाश म्हणजे पोकळी. परत परत लक्षात, आकाश म्हणजे नुसता ढगाकडे पहिला आपण आकाश म्हणजे ढग म्हणजे आकाश नव्हे. त्याच्या पलीकडे जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये हे सगळे ग्रह तारे फिरतात, ती पोकळी म्हणजे आकाश. त्या किती प्रचंड असेल आकाश म्हटल्यानंतर लक्षात घ्या आता की सर्व ग्रह तारे ते तरंगत आहेत. आणि आपल्याला जे दिसतं ना ढग वगैरे, ते पृथ्वीचं वातावरण आहे, पंचमहातत्वाचं ते वातावरण आहे. म्हणून आपण पंचमहातत्वात आहोत आणि पंचमहातत्वाच्या पलीकडे पोकळी म्हटल्यानंतर पोकळी सुद्धा आपण आहोत. आणि ह्या पोकळीला व्यापणारी जी महापोकळी आहे त्याला म्हणतात चैतन्य स्वरूप. म्हणजे कसं जीवन आपलं चाललंय ते लक्षात घ्या. ही महापोकळी आहे, तिच्या अधिष्ठानावर ही पोकळी, त्या पोकळीच्या अधिष्ठानावर हे सगळे ग्रहतारे, त्या ग्रहताऱ्याच्या अधिष्ठानावर मग आपण म्हणतो त्या पृथ्वी, आता पृथ्वी म्हणतो, पृथ्वीचं वातावरण, पृथ्वीवरची सगळी जीवन निर्मिती, हे सगळं कसं आहे, या सर्वांच्या मुळे आहे. सूर्य आहे म्हणून आपण आहोत, साधी गोष्ट आहे. सूर्य नसेल तर एकही जीव जगू शकत नाही, वायू तत्व नसेल तर एकही जीव जगू शकत नाही. म्हणून ही सर्व तत्व, ज्याला मूळ तत्व म्हणतो, पंचमहातत्वामध्ये आपण असतो. हे आपण असतो ते शरीर सुद्धा पंचमहातत्वाचं आहे परत. म्हणजे पाण्यामध्ये जसे हिमनग असतात किंवा बर्फ टाकला तर बर्फ वेगळा दिसतो, पाणी वेगळं दिसतं, पण बर्फ वितळलं काय होतं? पाणी. तसं हे जे शरीर आहे, हे शरीर पण आकाराला आलेलं आहे. त्या आकाराला आलं ते पंचमहातत्वाचा आकार आला. म्हणजे आपल्या अवतीभोवती पंचमहातत्व आहेत आणि त्या पंचमहातत्वामध्ये शरीर रूपाने सुद्धा पंचमहातत्व आहे आणि त्या शरीराला सुद्धा जगण्यासाठी पंचमहातत्वांचीच आवश्यकता आहे. एखाद्या मर्यादा आहे प्रत्येक, लक्षात घ्या किती आवश्यकता आहे. पाणी किती प्यायला पाहिजे? 2 लिटर, 2.5 लिटर, 3 लिटर, 4 लिटर प्यायला लागला की धावायला लागेल एकसारखं, थांबू पण शकणार नाही, एकसारखं बाथरूमला जावं लागेल. कारण पाण्याची ती मर्यादा आहे. माणूस 4 लिटर 5 लिटर कोण पित असेल तर त्याच्यावर नंतर काही वैद्य सांगतात किडनीवर जास्त दुष्परिणाम होतो. कोणी सांगतं वॉटर थेरपी करा, पाणी पित राहा. म्हणजे मर्यादा हे लक्षात ठेवा. म्हणजे पाणी किती प्यायला पाहिजे, अन्न किती खायला पाहिजे, पृथ्वीतत्व आहे. अन्न म्हणजे पृथ्वीतत्व आहे, जलतत्व पाणी. प्रकाशात किती राहता आलं पाहिजे, प्रकाश खूप आवश्यक आहे, पण त्या प्रकाशात किती राहायचं हे सुद्धा मर्यादा आहे. दुपारच्या 12 वाजता जर मी ऊन खात बसलो असं म्हटलं तर खावायची. आताच्या उन्हाळ्याच्या काळात मर्यादा आहे, अगदी हैराण होत जाईल नंतर. म्हणून सर्व गोष्टींना मर्यादा आहे. फक्त एकच तत्व आहे ते अमर्यादा आहे, अपरिमित आहे, असीम आहे. हे जे शब्द आहेत त्यात अनंत आहे. ते म्हणजे एकच तत्व, म्हणजे एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच एक, दुसरं नाही. एकमेव द्वितीय, दुसरं नाही. त्यामुळे परमेश्वर एक आहे हा लक्षात घ्या. बोध आपल्या सर्व धर्मात सांगितलं जातं, पण तरी पण त्याचा बोध परमेश्वर म्हणजे काही कळत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वर विषयाप्रमाणे किती विषय मांडला आपल्याला माहित नाहीये, पण परमेश्वराचं जे वर्णन किंवा परमेश्वरी शक्ती अशी आहे की जी अनंत स्वरूप असलेलं निर्गुण निराकार स्वरूप आहे तेच.
प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे. आणि प्रत्येक रूपामध्ये प्रगट म्हणजे पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये जशा लाटा आहेत तशी ही रूप आहेत. मग आता लाट आणि समुद्राचं कनेक्शन आहे की नाही आहे. तसं आपण म्हणून जे आता देहाच्या अपेक्षेत बघतोय, आता आपण देहाच्या अपेक्षेत बघतोय, देह आहे देहाच्या अपेक्षा आपण आहोत. ते जसं पंचमहातत्वामध्ये आहे तशी ही पंचमहातत्व तरी कोणाची आहे? चैतन्य स्वरूपाची निर्मिती. पंचमहातत्वाला पण मर्यादा आहेत काही, पण ते सगळं चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं असं म्हणजे सगळीकडे आहे ते केवळ चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे. हा बोध पक्का कळ म्हणून परमेश्वर कळला पाहिजे. परमेश्वर कळत नाही म्हणून गोंधळ आहे. परमेश्वराला कोणता धर्म नाही, माणसाला धर्म आहे. म्हणजे कोणाला? जीवाला धर्म आहे. धर्म माझा धर्म, तुझा धर्म, त्याचा धर्म. परमेश्वराला धर्म नाही. सूर्याला कोणता धर्म आहे? सूर्य चंद्राला धर्म कोणता आहे? सगळ्या धर्मात चंद्र सूर्य त्यांच्या पद्धतीने त्यांनी कल्पना करतात, तेवढंच संबंध जो होता. वायुतत्वाला कोणता धर्म आहे? जलतत्वाला कोणता धर्म आहे? मग माणसाला धर्म कसा आला? तर माणसाने कल्पना केली तर धर्म आला. धर्म ही सुद्धा एक कल्पना आहे. एका विशिष्ट नियम वगैरे सगळ्या सांगून असं वागलं पाहिजे, काशी पूजा केली पाहिजे, की अशा पद्धतीने परमेश्वर आहे, परमेश्वर कृपा करतो, कोप करतो, हे प्रत्येक धर्मात सांगितलं जातं. आणि त्याला जीवन विद्येने दिला. परमेश्वर कृपाही करत नाही, कोपही करत नाही. आकाश आपल्यावर कृपा करते की कोप करते? काही करत नाही. आपण आकाशात आहोत, पोकळीत आहोत, कृपा करत नाही. वायुतत्व कृपा करते की कोप करते? आता संत आहे, जराशी झुळूक येते, बरं वाटतं, आपण म्हणतो कृपा झाली. नाही, त्याचं कार्य ते चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहात. ते तुम्हाला अनुकूल झालं तर तुम्हाला कृपा, प्रतिकूल झालं तर कोप असं म्हणू शकता, पण खरं ती वस्तुस्थिती तशी नाही. जलतत्व सुद्धा कृपा करते की कोप करते? नाही. सूर्य कृपा करतो की कोप करतो? काही नाही. प्रत्येक जण आपापल्या नियमाप्रमाणे त्याचं कार्य चाललंय आणि त्या नियमाचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. म्हणजे ते शहाणपण आहे. चांगला परिणाम घडवायला कसं पाहायचं, कसं राहायचं हे ज्या माणसाला कळलं की तो शहाणा राहतो. कडक ऊन आहे तर बाबा घरीच बस गपचूप, किंवा सावलीत बस, झाडाच्या सावलीत बस, सगळं काही शक्य होतं जीवन. की इथे ह्या सगळे नियम जर आपल्याला कळले तर त्या पंचमहातत्व म्हणजे आपल्या अवतीभोवती पंचमहातत्वाच्या अंगाने हे सगळं जे आहे की साधं जलतत्व म्हणजे नदी आहे. नदीत पोहायचं ज्ञान असेल तर आरामात पोहू शकतो. नाही पोहता आलं तर होडीत बसून पाण्याचा आनंद घेता येतो. अगदी नाही तर बाजूला किनाऱ्यात धरून डुबकी मारत बसलं तरी आनंद घेतो. आता गंगा नदीकडे जर बघितला हरिद्वाराला एवढा ओघ आहे, तर ते असे चेन बांधून ठेवले आहेत. थंडीत पण बिचारे लोक का गंगा नदीत डुंबलं की पुण्य मिळतं, पवित्र होतो, असं लोकांच्या भावना आहेत. आणि ते साखळ्या धरून कारण साखळी सुटली तर पुण्य एकदम पुण्यवान होऊन जातो. म्हणजे कुठे गेला स्वर्गात डायरेक्ट असं तिथे म्हणतात. म्हणजे नदीत गेला तर पुण्यवान म्हणून हात मात्र कोण सोडत नाही पुण्य म्हटलं तिथे धरून ठेवतात. म्हणजे ह्या सगळ्या कल्पना कशा आहेत आणि त्याच्यातून माणसं त्या भावनेतून कसं जीवन जगतात ते लक्षात येईल. म्हणजे परमेश्वर कृपाही करत नाही, कोपही करत नाही, हा जो सिद्धांत आहे तो सर्व धर्मातल्या तत्वाला छेद देणारा मोठा गोष्ट ही म्हणजे लोकांना ते कळत नाहीये की प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वर असं वागलं तर तो कृपा करतो, असं नाही वागलं तर कोप करतो, हीच गोष्ट सांगितली जाते. पण खरा परमेश्वर कळायला पाहिजे असेल तर जसं सूर्य तुमच्या कृपा कोप करत नाही, जलतत्व तुमच्या कृपा कोप करत नाही, वायुतत्व तुमच्या कसलाही कृपा कोप करत नाही, तर नियमाप्रमाणे त्याच्याकडे वादळ येतील, पूर येईल, संतपणे नदी वाईल, हे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे चाललेलं असतं. म्हणजे सगळं विश्व नियमातून चाललेलं आहे. आणि हे नियम कोणी बनवले? त्या परमेश्वराच्या निर्मिती बरोबर ते नियम पण तिथे प्रकट झाले. माणसाने नियम बनवले नाही, ते दुसरं कोणी नियम बनवलं नाही. म्हणून आपण परमेश्वरात आहोत. परमेश्वरात आहोत म्हणजे चैतन्य शक्तीच्या विराट सागरामध्ये आहोत. ही जी चैतन्य शक्तीच्या विराट आपण म्हणजे शरीराच्या अपेक्षेत परत सांगतो, अजून पुढे गेलेलं नाही आपण.
हे जे शरीर आहे हे शरीर जसं पंचमहातत्वामध्ये तसंच ते चैतन्य स्वरूपात आहे आणि म्हणून इथे आपलं डायरेक्ट कनेक्शन आहे परमेश्वरावर. लक्षात घ्या, ते तत्व आहे म्हणून आपण आहोत. हे पहिलं लक्षात. म्हणजे कनेक्शन म्हणजे काय? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? ते आहे म्हणून आपण सर्व आहोत. सगळं विश्व मी म्हणतो. ह्या तत्वातलं एक जरी कमी झालं तरी आपण म्हणजे आपण म्हटलं की कोणतीच निर्मिती राहू शकत नाही. पृथ्वीचं 1-2 सेकंदाने स्पीड जरी कमी झाला तरी आपण राहू शकत नाही. कारण तो नियम आहे. त्याच स्पीडने ती पृथ्वी चालते, त्याच स्पीडने तिचे दिवस रात्र येतात. तेवढंच सूर्याच्या आणि पृथ्वीमध्ये अंतर असलं पाहिजे. त्याच्यातून जरा जरी ती आणखीन जवळ गेली तरी हे विश्व राहू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे काय नियमाने बांधलेलं सगळं. म्हणजे परमेश्वर म्हणजे नियम म्हणून व्यवस्था रूप हा शब्द वापरला जातो. जीवन त्यासाठी त्याला व्यवस्था म्हटलंय की सगळी रूप ही व्यवस्था म्हणजे विशिष्ट नियमाने प्रगट आहेत म्हणून प्रत्येक रूप ही व्यवस्था आहे. आणि ह्या सर्व रूपांना धरून ठेवणारी, ह्या सर्व रूपांना आवश्यक असलेलं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि हे प्राप्त होतात ते चैतन्य स्वरूपाचे ते नियम आहेत. म्हणून जन्माला आलेला त्याला जगण्यासाठी सगळ्या गोष्टी आपोआप पुढे पुढे येत असतात. म्हणून परमेश्वर कृपेने जो जीव निर्माण होतो, अगदी जंगलातले हरिण असेल किंवा वाघाचं पिल्ल असतील, बछडे असेल किंवा माणसाचे पिल्ल असतील, प्रत्येकाला जन्माला आल्याबरोबर दूध हे मिळतं. कारण ती परमेश्वराची कला आहे. बघा रक्ताचं रूप दुधात कसं होतं काही माहिती. म्हणून परमेश्वराची ही निर्मिती म्हटल्यानंतर किती परमेश्वराच्या ठिकाणी ते नियमाने सगळं जीवन. तरी ते फक्त नियम बघा. परमेश्वर हा ब्रह्मांड नायक म्हटलं जातं तर त्यासाठी की सगळं जे ब्रह्मांड म्हणजे हे सर्व विश्व. ब्रह्मांड म्हणजे विश्व. ब्रह्माचं अंड म्हणजे विश्व. कोंबडीचं अंड कसं? ब्रह्मा म्हणजे चैतन्य स्वरूप. ब्रह्मांड याचा अर्थही आहे. म्हणजे कोंबडीचं अंड माहित आहे का जरा माहित नाही. मराठीत आपला अर्थ सांगितला तर हे जे ब्रह्मांड आहे म्हणजे हे जे विश्व आहे हे विश्व ह्या चैतन्य स्वरूपात आहे. त्याही पलीकडे ह्या ब्रह्मांडामध्ये चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे बर्फात पाणी आणि पाण्यात बर्फ. सोपं लक्षात आहे. म्हणून सगळीकडे सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे. संतांना ही दृष्टी येते म्हणून सर्वत्र परमेश्वर आहे असं सोप्या भाषेत सांगतात की सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. पण खरं म्हणजे सांगायचं तर सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे. इथे कोणतंही रूप नाही. रूपाला व्यापून असलेलं स्वरूप आहे. रूपाचं अधिष्ठान स्वरूप आहे. रूपाचं प्रतिष्ठान स्वरूप आहे. रूपाचं अनुष्ठान सुद्धा स्वरूपच आहे. असं जर आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं म्हणजे साधकाने परमेश्वरी शक्ती कशी आहे ह्याचं चिंतन करावं लागतं. नुसतं अनंत आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे एवढं सांगणं होत नाही. पण त्या शब्दाचा बोध आपल्याला कळला पाहिजे की अनंत किती. ह्या ब्रह्मांड म्हणजे केवढं प्रचंड ब्रह्मांड आपल्या दृष्टीने. आपण या ब्रह्मांडामध्ये केवढे असू मुंगीपेक्षाही कमी छोटे. जर त्या अपेक्षा आपल्या देहाच्याकडे पाहायला आपण तर किती माणसं, किती प्राणी मात्र, किती वनस्पती, पशु आणि त्यानंतर किती ग्रह तारे. त्याच्या अपेक्षेत माणूस म्हणून आहे काय एवढूस. एवढूस समजून काय घ्यायचं. आपण कोणते मोठे आहोत हे समजायचं काही कारण नाही. आपण त्या परमेश्वराचा अंग आहोत एवढंच कळलं पाहिजे. हे कळणं फार महत्वाचं. ती शक्तीच प्रत्येक रूपारूपात प्रगट आहे. देह सुद्धा त्या शक्तीतून निर्माण झालाय. म्हणजे पंचमहातत्व तिथे आहेत. ती शक्ती तिथे प्रगट आहे. आणि त्या शरीरातून जे जाणणं चालू आहे ते जाणणारं तत्व आणि अनंत स्वरूप ज्याला म्हणतो ते तत्व दोन्ही स्वरूपाच्या अपेक्षेत एकच आहे. बहुत लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वर समजायचं असेल तर कसं समजायचं मी सांगतो. अनंत स्वरूपाच्या अनंत स्वरूप जसं आहे. अनंत स्वरूपाचं स्वरूप म्हणजे नेमकं काय? सच्चिदानंद स्वरूप. जे सतत आहे, जे जाणणार आहे आणि जे आनंदमय आहे. तत्व जे आहे ते तत्व.
तेच स्वरूप जाणीवेच्या ठिकाणी आहे. जाणीव सुद्धा सतत आहे, जाणणे पण तिथे आहे आणि आनंदमय आहे. म्हणजे अनंत स्वरूप हे मानवी देहाच्या तर सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी, पण आता सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात येत नाही. पण एक आपल्या ठिकाणी आपण पाहता येतो की आपण म्हणून जे आहोत ते त्या परमेश्वराचं अंग आहोत. म्हणजे आपला हात, पाय, नाक, कान, डोळे जसे आपले अंग आहे, वेगळे काहीच नाहीये. डोळ्यातून आपण पाहतो, कानातून ऐकतो, प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. हाताचं कार्य वेगळं, पायाचं कार्य वेगळं, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा सर्वांचं कार्य वेगळं, पण ती एकाच देहाची अंग आहेत. शरीरापेक्षा ते वेगळे नाहीत. ही जितकं आपल्याला समजलं पाहिजे तसे आपण चैतन्य स्वरूपाचं अंग आहोत. एवढंसं थेंब आहोत तरी पण अंग आहोत. कारण ते अस्तित्व परमेश्वराचं आहे, आपलं नाही. आता मी असा, मी तसा जे आपल्याला वाटतं ना, ती आपली कल्पना आहे. कळलं? तुम्ही कोण? आम्ही मराठी आहोत, आम्ही हिंदू आहोत, आम्ही मुसलमान आहोत. ही सगळी कल्पना आहे. त्या अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत तुम्ही फक्त चैतन्य स्वरूपाचं अंग आहात, हे कळलं पाहिजे. हे जर एकदा व्यवस्थित कळलं की सर्वत्र पाहताना एकपणे पाहताय, एकत्वातून पाहताय. एकपणे म्हणणं की एकत्व काय? ही सगळी रूपं एकाच परमेश्वराची आहेत, त्याला म्हणतात एकत्व. आपल्या शरीराकडे पाहिलं तर आपले हात, पाय, नाक, कान, डोळे मिळून आपण म्हणजे आपलं शरीर आहे. नुसतं शरीर म्हटलं की नाक नाही, कान नाही, डोळ्यांचं शरीर म्हणता येत नाही, होतं की नाही? आपलं डोकं आहे, चेहरा आहे, म्हणून आपण एकमेकाला वेगळं ओळखतो, पण ते आपलं अंग आहे. म्हणून शरीराच्या ठिकाणी अगदी दिसणारं अंग म्हणतो की हृदय आहे, फुफ्फुस आहेत, आतडी आहेत, असे आतमधली अंग सुद्धा या शरीराचे अंगच आहेत. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, विविधता आहे, पण शरीर एकच. शरीराच्या अपेक्षा सगळे एक. विविधतेने पाहताना तिथे शरीराच्या अपेक्षेत ते एकत्व आहे. मग रूपाकडनं पाहिलं, डोळ्याकडनं पाहिलं, कानाकडे तर काय होईल? ते शरीर चांगलं. हाताकडे पाहिलं तर शरीर चांगलं, पायाकडे पाहिलं तरी शरीर चांगलं. तसे आपण, हे आपण म्हणून जे जीवरूपाने जे आपण आहोत, म्हणजे ही जाणीव. आता देहाच्या अपेक्षेत सांगितलं तर जाणीवेच्या अपेक्षेत सांगा. ही जाणीव म्हणजे जिथे जाणणे पण आहे त्याला जाणीव म्हणतो. वेदकालीन ऋषीमुनींनी त्याला ब्रह्म म्हटलंय. अहम ब्रह्मास्मी असं तो महावाक्य सांगतात. सर्व खल्विदं ब्रह्म. ही जी वाक्य आहेत, ब्रह्म म्हणजे हे जाणणेपण. आणि हे जे जाणणेपण आहे, ही जाणीव म्हणजे जाणीव म्हणून जे आहे. आता ही जाणीव जी आहे, ही जाणीव जाणीवपूर्वक जाणण्यासाठी जी मुळात तर कशी आहे, ती निर्गुण निराकार स्वरूप आहे. लक्षात घ्या, आपण निर्गुण निराकार स्वरूप आहे. आता आपण निर्गुण निराकार स्वरूप आहोत, म्हणजे परमेश्वर जसा निर्गुण निराकार स्वरूप आहे तसंच आपणही निर्गुण निराकार स्वरूप आहे. हे आपण निर्गुण निराकार स्वरूप आहे. परमेश्वर जसं सगुण निराकार स्वरूप आहे, आपण म्हणजे जाणीव. आता लक्षात, शरीर नाही म्हणत. परमेश्वर जसा सगुण निराकार तसं आपण सगुण निराकार आहोत. आपण म्हणजे ही जाणीव. जाणीव साकार रूप नाहीये, निराकार आहे. पण ह्या जाणीवेने देहाची धारणा करून देहाकार धारण केला. म्हणजे परमेश्वरातून ही निर्मिती अशी झालेली आहे. आता ही निर्मिती झाल्यामुळे ह्या जाणीवेला आपण निराकार आहोत हेही माहित नाही. तुम्ही सगळ्यांनी विचारा, आपण निराकार आहोत बघता का तुम्ही स्वतःला? नाही. सगळं निराकार आहोत असं काही बघता का? नाही बघत. आपण देहाकार आहोत हेच बघतो. का? लग्नामध्ये फोटो काढायला का धावतो? मी कसा दिसतो बघा, छान दिसतो काय असतं ना, आपल्याला बरं वाटतं. फोटो काढण्याची भाऊस भरपूर असते काही लोकांना. कुठे गेले की लगेच झाली तर कॅमेऱ्याची गरज राहिली नाही. काय मोबाईल आला की लगेच सेल्फी पासून सगळ्यांचे फोटो काढण्यापासून आपण सगळे धावतो. कारण शरीर म्हणजे आपण, हा बोध आपल्याला घट्ट असतो, हे लक्षात ठेवा. आता फोटो काढायची की नाही काढायची? काढा, आनंदाने घ्यायला काही हरकत नाही.
पण आपल्याला आपला फोटो कधीच निघू शकत नाही. लक्षात आलं? म्हणजे आपण म्हणजे जी जाणीव आहे त्या जाणीवेचा फोटो म्हणजे किती कॅमेरा कोणताही आणा त्या कॅमेरामध्ये आपला फोटो येऊ शकत नाही. आपला म्हणजे जाणीवेचा फोटो येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. मग आता हे वरचे फोटो काय, आणखी आज तरुण असाल, छान दिसताय म्हणता, मग आणखी 20 वर्षानंतर परत फोटो काढा. मग अरे आता जरा आपण बरे होत, आता केस पांढरे झाले, सगळ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्या, काय काय सगळ्या गोष्टी दिसतात. आणि मग बरं जरा वाईट पण वाटतं. म्हणजे पहिला पांढरा केस आला की माणसाला खूप वाईट वाटतं, अरे केस पांढरा निघाला. म्हणजे वार्धक्याच्या खरंच सूचना आली, चला आता तुझं तर परिवर्तन सुरू होणार शरीराचं. पण ते परिवर्तन आपल्याला स्वीकारता येत नाही. आपण ते केस कापून बिपून बाजूला लपवतो नंतर रंगवतो, काय काय करत असतो ना. आता हे करावं की ना करा आपापल्या मच्छर, त्याच्यात काय आपल्याला पडायचं नाहीये. पण शरीर म्हणजे आपण नाही हे व्यवस्थित समजलं पाहिजे. पण शरीराची काळजी घेतली पाहिजे, कारण शरीरामुळे आपण जीवन आपण जगतो. आपण म्हणजे जाणीव, परत लक्षात घ्या, जाणीव म्हणजे आपण. ह्या जाणीवेने जगण्यासाठी शरीराची धारणा केलेली आहे आणि ह्या शरीरातून ही जाणीव पाहते. ह्या शरीरातून ही जाणीव पाहताना शरीराच्या अपेक्षेत ते शरीर व्यवस्थित राहण्यासाठी, छान दिसण्यासाठी आपण कार्यरत असायला हरकत नाही. म्हणजे छान दिसू नये असं जाऊन दे, शरीराला काय बघायचं असं नाही. कपडे कसे घातले चालतं का, नाही, चांगले कपडे घाला, काही हरकत नाही, रुबाबात राहा, काही हरकत नाही. कृष्ण कसा रुबाबात राहायचा असं महाराजांनी म्हणे. महाभारतामध्ये ज्या वेळेला सिरियल चालू होते तर महाराजांनी म्हणे, कृष्ण कसा चालतो बघा, अर्जुन कसा चालतो, कसा रुबाबात, माणसाने तसा रुबाबात राहावं. का रुबाबात, बावळट राहून काय उपयोग. बघा तुम्ही, कोणी बावळट, आता महाराज नेहमी म्हणतात बावळट नवरा बायकोला पण आवडत नाही असं म्हणायचं. आता मला माहित नाही आता काय पुढे, पण बावळटपणा आपल्याला आवडत नाही म्हणजे देहाच्या अपेक्षेत. पण ही जाणीव आहे ना, जाणीव रूपच नाही. मग बावळट दिसते की छान दिसते की हा पाहताच येत नाही, आकारच नाहीये. हे जर कळलं तर परमेश्वर कळला म्हणून समजा. आपण आणि परमेश्वर ह्याच्यात ते ब्रह्मांडी ते पिंडी असं जे म्हणतात ते हे आहे. जाणीव आणि परमेश्वरी शक्ती स्वरूपाच्या अपेक्षेत तिथे एकच आहे, एकच. म्हणजे ते समजून घ्यायचं की एकत्व आणि एकचचा अर्थ समजून घ्या. पण म्हणजे कसं आहे, स्वरूपाकडून जर पाहिलं तर सगळं विश्व आणि हे स्वरूप एकच आहे. पण रूपाकडून जेव्हा आपण स्वरूपाकडे पाहतो तिथे आपण आणि ही सर्व रूप एकत्व आहे. ह्याच्यात एकत्व म्हणजे हात, पाय, नाक, कान, डोळे देहाच्या अपेक्षेत एकाच देहाचे अवयव म्हणजे एकच आहे. पण देहकडे पाहताना हाताचं कार्य वेगळं आहे, पायाचं कार्य वेगळं आहे, डोळ्याचं कार्य वेगळं आहे. मग इथे सर्व अवयव एकाच देहाचे आहेत म्हणून एकत्व आहे. एकमेकाला ते मदत करतात, एकमेकाला पूरक पोषक आहे. सगळी इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय अंतर्गत जे असलेली सगळे अवयव हे जगण्यासाठी एकमेकाला उपयुक्त आहेत. बोध काय घ्यायचा, आपणही परमेश्वराचं अंग असल्यामुळे एकमेकाला उपयोगी पडलं पाहिजे की एकमेकाबद्दल एकत्वाने पाहिलं पाहिजे, तेव्हा परमेश्वराची भक्ती होते. नियम लक्षात घ्या. हे का करायचं असं तुम्हाला, अरे काही लोकांची पटतं, काही लोकांची पटत नाही, हा देहभावातला भाग आहे. तू जर जाणीव आहेस, निर्गुण निराकार सगुण निराकार आहेस, तर तुला सगळीकडे सगळी परमेश्वराचीच अंग आहेत हे कळलं पाहिजे. तिथे एकत्वाने पाहता आलं पाहिजे. समोरचा माणूस कसाही वागत, तू मात्र प्रेमाने बघ, तू मात्र नम्रपणे पाह, तू मात्र सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न कर. तिथे तू कडक झालास की परमेश्वरी पताड करते. आपण पटकन रागावतो, चिडतो. म्हणून तर वरद प्रार्थनेमध्ये आपण तेच सांगतो ना, मागतोय काय, स्वरूपानुसंधानी चित्त रमो निरंतर, काम क्रोधादी कथारा मिळूनच्या अंतरी, अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. ही अनंत स्वरूप प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे की ते अनंत स्वरूप त्या त्या रूपाने प्रगट आहे, हा बोध साधकाकडे असला पाहिजे.
जे साधक नाही त्यांच्याकडे आपण बोलतच नाही. इथे स्वरूपानुसंधान म्हणजे आपल्याला ह्या स्वरूपानुभूती प्राप्त होण्यासाठी, सोप्या भाषेत साक्षात्कार. तर सर्वत्र हे स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे हा बोध पक्का झाला पाहिजे. कोणताही प्राणी मात्र असो की मनुष्य असो, सर्वांप्रती ते चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक रूपाला आपल्या बाजूने पूरक पोषक कसं वागायचं हे कळलं पाहिजे. इथे द्वेष भावना चालत नाही, राग चालत नाही, की कसलाही तिरस्कार होता कामा नाही. इतकं जर ती भावना आपल्याकडे तर तिथे निर्मळपणा येतो. संतांकडे निर्मळपणा कधी येतो? त्यांना सर्वत्र ही चैतन्य स्वरूपच आहे हा बोध असतो. म्हणून त्यांचं अंतर्मन त्या बोधाने भारलं गेलं की साक्षात्कार आहे. तोपर्यंत शब्दाने कळला म्हणजे साक्षात्कार नव्हे. लक्षात घ्या, संत किंवा सद्गुरू ह्या बोधाने भारलेले आणि भरलेले आहेत की आहे ते चैतन्य स्वरूप. त्याबद्दल त्यांना कसली संशय नाही, शंका नाही. हा समोरचा असा वागतो कशावरून चैतन्य स्वरूप तो आहे. तो वागतो काय, त्याला सगळे प्रश्न आहे. देहभावात आहे, तुझेपणात आहे, अज्ञानी आहे म्हणून तो तसा वागतोय. पण त्याचं भलं होते, भलं होते हा भाव असला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो जीसस क्राइस्टला डोळ्यासमोर खेळात टोचत असताना सुद्धा, टोचत म्हणजे टोचत नव्हते, ठोकत होते. विचार करा, हातामध्ये खेळात ठोकत असतानाही त्यांनी म्हणाले की हे परमेश्वरा, हे जे काय करतंय त्यांना ते कळत नाही, त्यांना क्षमा कर. आम्ही काय करतो, त्याने माझा अपमान केला ना, मी कधी त्याचं तोंड बघणार नाही. मग तू साधक होऊ शकणार नाहीस. तोंड बघणार नाही म्हटलं की साधक होऊ शकणार नाही. तुला दृष्टी तशी आली पाहिजे की सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत. त्या रूपाप्रमाणे आपलं पाहणं, आपलं बोलणं, आपले विचार, आपले चिंतन, सर्व कर्म तसंच व्हायला पाहिजे. तिथे द्वेष भावना, दुजे भावना, तिरस्कार ह्या गोष्टी साधकाला मारक आहे. हा बोध समजून घ्या प्रत्येक साधकासाठी. असं काही नाही की कोणाला एकाला, ज्याला वाटतंय की आपल्याला आपली परमार्थामध्ये प्रगती व्हायला हवी, प्रगती होता होता त्या साधकाला जेव्हा ही चैतन्य भाव निर्माण होतो की आहे ते सर्व चैतन्यच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. निश्चय करून पाहणं एक वेगळा भाग, पण चिंतन करून तो अनुभवातून पाहणं हा दुसरा भाग. दोन्ही गोष्टी साधकाकडे दोन्ही करू शकतात. की चैतन्य, सद्गुरूंनी सांगितलं चैतन्य, हा चैतन्य हा एक भाग. त्या कळलाय का नाही कळलं, पण तरी पण सद्गुरू सांगतात म्हणून श्रद्धेने सांगणं. पण एखादा साधक चिकीच असतं, परत समजावून सांगा म्हणतो. परत समजावून सांगा म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने परमेश्वरी शक्ती सर्व रूपारूपामध्ये प्रगट आहे, रूपारूपामध्ये प्रगट आहे म्हणजे सगळे अगदी प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात हात घालणार असं नाही. कारण तिथे विशिष्ट नियम आहेत. त्या नियमाच्या मर्यादेत ती जाणीव कार्यरत असते. देहाची मर्यादा आहे, परिस्थितीची मर्यादा आहे, परत कर्माच्या सिद्धांताची मर्यादा आहे. सगळ्या मर्यादेतून प्रत्येकाला जीवन जगावं लागतं. पण त्या सर्व मर्यादा असताना सुद्धा एकच अमर्याद भाव असेल की आपण चैतन्य स्वरूपाचं अंग आहोत. समोर दिसणारं प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचंच अंग आहे. कितीही कठोर असेल, नेहमी म्हणत होतो मी, कधी ज्यावेळेला कसा आपला पकडलं त्याचं भलं होऊ दे असं कोण म्हणाल का? त्याला फाशी द्या, त्याला हे द्या, ते द्या. असं वाईट कर्म केलं, कर्माचं फळ कर्माचं आहे. तुम्ही त्याला काही केलं नाही, पण तुमचं मन मात्र तुम्ही खराब करून टाकलं. तिथे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, त्याच्या कर्माप्रमाणे मिळालं पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण आपण आपल्या मनामध्ये त्याच्यावर द्वेष कशाला ठेवा? ते सुद्धा चैतन्य स्वरूपाचं अंग आहेत. अज्ञानातून त्याने केलेलं आहे, पण त्याला शिक्षा दिली, त्या प्रपंचाच्या भावात कायद्याप्रमाणे सगळं मिळालं. हे त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालं. ते कोणी असं केलं तसं केलं असं भागत आहे. म्हणून कर्मसिद्धांत तिथे. म्हणून जाणीव या देहाच्या द्वारे कार्य करते तेव्हा कर्माचे नियम लागतात, त्यालाच कर्मसिद्धांत म्हणतात. म्हणून प्रत्येकाकडे पाहताना कशी दृष्टी असते? सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ज्यांना कळतं तेच तत्वज्ञ, म्हणजे ज्यांना ज्ञान झालंय तत्वाचं.
म्हणून सर्वत्र हे चैतन्य आहे आणि ह्या चैतन्य अनंत स्वरूपाशी आपण अखंड जोडलेले आहात. ज्ञान असो किंवा अज्ञान असो तुम्ही जोडलेले आहात. अधिष्ठान त्यालाच म्हणतात अधिष्ठान. आता जसं इथे आता प्रकाश पडलेला आहे, पंखा चालतोय, लाईट पेटलेली आहे, ह्या सर्वांचं अधिष्ठान काय? वीज, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी लाईट पेटवते का? इलेक्ट्रिसिटी पंखा चालवते का? नाही. इलेक्ट्रिसिटीमुळे पंखा चालतो, इलेक्ट्रिसिटीमुळे लाईट पेटते. लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटीमुळे मिक्सर चालतो. म्हणजे मिक्सर, लाईट, पंखा ह्या उपाधी आहेत. ह्या उपाधी म्हणजे विशिष्ट रचना त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा ती वीज प्रवाहित होते तेव्हा ते कार्य चालू होतं. तसंच मानवी देहातून हे चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने प्रवाहित होतं. तेव्हा मानवी देहाचं जिवंतपणा, त्याचं बोलणं, चालणं सगळं चालू झालं. पशुपक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा तीच शक्ती. म्हणजे सर्व जीवांचं अधिष्ठान हे चैतन्य स्वरूप आहे आणि त्याच्या ते इतकं जोडलेलं आहोत आपण, त्याच्याशिवाय आपलं जीवनच नाही. म्हणून आपलं जीवन म्हणतो ते चुकतं. सगळं जीवन आहे ते परमेश्वराचं जीवन आहे. ह्या जर भाव साधकाकडे आला की तो संत होतो. माझं जीवन म्हटलं की तो जीवरूपात होतो. जीवरूपात माझ्या अरे आम्हाला अभिमान आहे की नाही? आहे, सगळं आहे. पण तू परमेश्वराचा आहेस हे विसरू नकोस, हे लक्षात ठेव. की इथे हा जो बोध आपल्याला धरायचा आहे. म्हणून इथे साधकाने ज्याला खरोखर म्हणजे आपण म्हणतो ना साधना जमायला हवी किंवा हे आचरण जमायला हवं, कोणाचाही द्वेष करायचा नाही वगैरे सगळं तुम्हाला वाटतं, थिअरी आहे म्हणतो. प्रॅक्टिकली नाही. प्रॅक्टिकली आपला राग येतो, प्रॅक्टिकली आपल्याला कोणाशी जरासं झोडावं असं तर झोडावंसं वाटतं, चांगला आपला तर कौतुक करायचं वाटतं. हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. कारण त्यात तशा सवयी आहेत. आपल्या मनाचा तो तसा आपण एक संस्कारातून तशा भावना निर्माण केलेल्या आहेत. चैतन्य भावात असल्यामुळे इथे स्थिरता आहे, शांतता आहे आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुभवत होतात. प्रॉब्लेम सुटणार नाही. तुम्हाला हे केलं की प्रॉब्लेम सुटतील का? प्रॉब्लेम तसेच असेल, पण त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही गुंतणार नाही, तुम्ही समाधानी असाल. आपण आज प्रॉब्लेम मध्ये गुंतो जीवभावात असल्यामुळे. असं झालं, त्याचा इथे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम. जगात सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, कोणाला प्रॉब्लेम नाही. दुःखी कोण आहेत? जे अडकलेले दुःखी आहेत आणि प्रॉब्लेम असून मस्त की पाहतात ते सुखी आहेत. म्हणजे कोळ्याच्या जाळ्यामध्ये कोळी असतो, त्या जाळ्यामध्ये अडकणारे किडे मकोडे दुःखी, कारण हलता येत नाही, कोळ्याचं भक्ष्य होतात. आणि कोळी मात्र सुखी, कारण त्या जाळ्यात तो अडकत नाही. तसं ही जाणीव आहे. ह्या जाणीवेने ह्या सगळ्या विश्वरूपाला बांधलं. हे सगळं जाळच आहे आणि त्यात जो आनंदाने असतो तो संत, जो अडकतो तो जंत. म्हणजे आपल्याला कसं जीवन जगायचं आहे हे लक्षात. आनंदाने जगा. प्रत्येक क्षणी हसून. किती प्रॉब्लेम काही असो ते तुमचे प्रॉब्लेम नाही. तुमचे म्हणजे तुम्ही कोण आहात? जाणीव. जाणीवचे ते प्रॉब्लेम नाही, मनाचे प्रॉब्लेम आहेत. जाणीवच मन होतं, कल्पना करते मी देह, तेव्हा मन गुंतलेलं आहे. मन आणि जाणीवमधला हा फरक आहे. जाणीवच आहे पण ती जेव्हा मी देह म्हणते तर ती मनरूपाने कार्यरत, आणि मनरूपाने कार्यरत असल्यामुळे तिला जीव म्हणतात. मन असतं तिथे जीव आणि जे शुद्ध जाणीव असतं तो देव. हा फरक आहे लक्षात. दोघांचं अधिष्ठान चैतन्य स्वरूपाचं. तुम्ही देवाला माना की नका मानू, तो तुम्हाला जगण्यासाठी सगळं काही त्याच्या नियमाप्रमाणे चाललं. तो कृपा करत नाही, कोप नाही, नियम ठेवलेत. त्या नियमाने तुम्ही वागलात आनंदात राहता, नियमाच्या विरोधात वागलात तर तुम्हाला त्रास होतो. सगळं काही आहे ती निर्मितीच्या नियमानुसार चाललेलं आहे. म्हणून अगदी प्रत्येक नियम आपल्याला लक्षात घेता आले. अनेक नियम आहेत, नुसतं एकच नियम नाही. प्रत्येक ठिकाणी त्या नियमाला छेद देणारे दुसरे नियम आहेत. साधी गोष्ट आहे, वरून 5व्या माळावर एखादा माणूस पडला किंवा 5व्या माळाला अगदी आता मोठ्या बिल्डिंगला 25व्या माळावर पडला, काय होईल? सांगायला काही उत्तर नाही. पण तो पडताना पॅराशूट घालून पडला तर काय होईल? तरंगायला लागेल, काहीच होणार नाही. नियम म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, पण त्या गुरुत्वाकर्षण नियमाला छेद देणारा पॅराशूटचा नियम आहे. हवेमुळे तो हळूहळू खाली जाईल. म्हणून हे सगळे नियम पाहताना इथे शहाणपण यावं लागतं. तुम्हाला प्रत्येक साधकाला जीवन जगताना या सगळ्या प्रचंड जे विश्व आपल्या अवतीभोवती आहेत, अवतीभोवती जो समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी
शहाणपणाने कसं वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. नियम लक्षात घेऊन चांगला परिणाम मिळण्यासाठी वागणं म्हणजे शहाणपण. महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायचा की एका बाजूने सगळं चैतन्य स्वरूपच आहे, त्या चैतन्य स्वरूपाचंच आपण अंग आहोत, पण रूप असल्यामुळे आपल्याला नियम लागू आहेत. त्या नियमात राहून नियमानुसार आपल्याला जीवन जगायचं आहे. हे नियमानुसार जर जीवन जगायला लागलं तर सगळं काय, किती खायचं, कसं खायचं, हे सगळे नियम आहेत आपल्याला. पण ते नियम पाळले नाहीत की मग त्रास सुरू होतो सगळ्या गोष्टीचा. म्हणून नियम पाळला तर परमेश्वराची पूजा आहे. नियम नाही पाळला तुम्ही आता फुलं बिलं व्हायचं काय, ते आपल्या भावना आहेत. आनंदाने भावना व्यक्त करायला सगळ्या गोष्टी चांगल्या. सद्भावना ह्या व्यक्त करा, दुर्भावना ह्या पळवून लावा. साधी गोष्ट. शहाणपणे जगायचं सद्भावनेतून सर्वांना कधी आपुलकीने आपलेपणाने सगळ्यांना आपल्या बाजू बरोबर जवळ घेतलं तर सगळ्यांना आनंद असतो. पण दुर्भावनेने कोणाला तरी आपण दूर करायला लागतो, तिथे तो माणूस त्या व्यक्तीबद्दल अनिष्ट चिंतन करतोच. अरे सगळेजण अनिष्ट चिंतन करणार नाहीत असं होतं का? नाही. तरी पण लोक अनिष्ट चिंतन करणारे आहेत. संतांनाही त्रास देणारे होते, कृष्णालाही त्रास देणारे कमी होते. कृष्ण आपण भगवान म्हणतो, राम भगवान म्हणतो, त्यालाही त्रास देणार होते. मग आपण बरे, कारण त्रास देता म्हणजे पाप आहे असं म्हणतो ना. मग कृष्णाला त्रास देणार होतं म्हणजे काय झालं? कृष्णाला पाप होतं म्हणून होतं का? भगवंताकडे पण पाप आहे. कर्माचा सिद्धांत आहे ते पाप आणि पुण्य म्हणजे हे कर्म सिद्धांतामुळे चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. आणि त्यामुळे परमेश्वराच्या स्मरणातून नियमानुसार कृतज्ञतेतून करुणेतून सर्वांच्या भल्याचं चिंतनातून जीवन जगता आलं की तिथे संतत्व प्रकट होतं. म्हणून लक्षात ठेवा, संतत्व प्रकट करायला खूप काही करावं लागत नाही. एका बाजूने ज्यांना संतत्व प्रकट होते म्हणजे काय नाही हो, सहज जीवन जगता. पण जो जीव आहे, जीवरूपाचा, त्याला संतत्व प्रकटात खूप मेहनत करावी लागते. कारण मनातला दुजेपणा जात नाही, देहभाव जात नाही. तो काढायलाच महत्वाचा मुद्दा, आणि त्यासाठी सद्गुरूंच्या जवळ बसून राहावं लागतं. आणि म्हणून हे जे जीवन आपलं चालू आहे ते सर्व परमेश्वराचं जीवन आहे, माझं म्हणून काहीच नाही. हा बोध इथे कळला पाहिजे. तो जर बोध कळला तर जीवनात सगळी माणसं सुखाने आनंदाने जगू शकतात. आणि हे सर्वांना हा बोध कळावा ही सद्गुरूचरणी प्रार्थना. आणि त्याच्यातून सर्वांनी आनंदाने सुखाने जीवन जगावं हीच सद्गुरूंकडे किंवा परमेश्वराकडे मान. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.